ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बंगळुरू इथल्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी शरद कळसकरला अटक केली आहे। 25 वर्षीय शरदनं इव्हेंट या कोडवर्डचा खुलासा केलाय। त्याच्या जबानी जी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे ती ऐकून तर धक्काच बसतो। गौरी लंकेश यांच्या हत्येपूर्वी शरद आणि त्याच्या साथीदारांनी बेळगाव आणि धर्मस्थळ परिसरात गावठी बॉम्बस्फोट घडून आणले होते। या कटाचा मुख्य सूत्रधार विकास पाटील उर्फ दादा असल्याचं शरदनं सांगितलंय। प्रकरण गंभीर आहे कारण आता आरोपींची संख्या वाढणार आहे। कोडवर्ड इव्हेंटचा अखेर खुलासा। गौरीच्या हत्येपूर्वी बेळगावात कट। कर्नाटकातील धर्मस्थळ परिसरात स्फोट। जंगलात गावठी बॉम्बचे रॉकेटचे स्फोट। वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकरचे बाप कोण? शरद कळसकरची जबानी, धर्मासाठी अनेकांची कुर्बानी। पत्रकार गौरी लंकेश, डॉक्टर दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्याकांडात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभाग असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरीचा शरद कळसकर सध्या कर्नाटक एसआयटीच्या ताब्यात आहे। त्याने जी जबानी अधिकाऱ्यांना दिली आहे ती एसआयटीनं न्यायालयासमोर सादर केली आहे। या आरोपपत्रात 3 जणांच्या जबाबाचा सहभाग आहे। डॉक्टर वीरेंद्र तावडे, अमोल काळे यांनी कर्नाटकच्या धर्मस्थळाजवळील जंगलात गावठी बॉम्बचा स्फोट घडवून आणल्याची माहिती आरोपी शरद कळसकरनं त्याच्या जबानीत दिली आहे। रविवारी एका प्रमुख कन्नड दैनिकात शरद कळसकरनं दिलेली ही जबानी प्रसिद्ध झाली आहे। 2010 ते 11 मध्ये ऋषिकेश देवडेकर, मुरली, सचिन अंदुरेसह 15 जण त्याच्या गावी आल्याचं शरदनं म्हटलंय। पुढे शरदनं सांगितलंय की ऋषिकेश हा सोलापूरचा राहणारा होता। औरंगाबाद इथे त्याचं पतंजलीचं दुकान होतं। त्याच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये आपणही सहभागी झालो होतो। विकास पाटील उर्फ दादा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता। विकासने लव्ह जिहाद आणि गो हत्येसंबंधीचे व्हिडिओ दाखवून सगळ्यांचंच ब्रेन वॉश केलं होतं। हे व्हिडिओ पाहून तो सुद्धा प्रभावित झाला होता। नंतरच्या काळात त्यानेही त्यांच्या सोबत बैठकीत भाग घेतला होता। जानेवारी 2013 नंतर वीरेंद्र तावडे आणि अमित डेगवेकरची भेट याच विकासनं घडवून आणली। आता शरद कळसकरला धर्मरक्षणाच्या नावाखाली संशयित दहशतवादी बनवण्याचं काम कोणी केलं ते देखील नीट ऐका, म्हणजे लक्षात येईल की या प्रकरणाची नेमकी गोम काय आहे। हिंदू धर्माविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचा खात्मा करण्यासाठी डॉक्टर वीरेंद्र तावडेने शरद कळसकरला प्रोत्साहित केलं होतं। शरदचा मित्र उमेश सुरासेच्या शेतात एअरगन चालवण्याचं प्रशिक्षण सगळ्यात आधी त्यांना देण्यात आलं। त्यासाठी शरदला 2000 रुपये सुद्धा देण्यात आले होते। यानंतर औरंगाबादहून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुली बंजन वन विभागात खऱ्या पिस्तुलानं प्रशिक्षण देण्यात आलं होतं। टेम्पो आणि रिक्षानं बेळगाव इथल्या चिखले जंबोटी जंगलात भरत कुरण्याच्या शेतजमिनीत यांना नंतर प्रशिक्षण देण्यात आलं। एका लोखंडी पाईपमध्ये जिलेटिन आणि डिटोनेटर भरून तो पाईप खड्ड्यात पुरण्यात आला। रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास बॅटरीच्या सहाय्याने त्याचा स्फोट घडवून आणण्यात आला। हेच कारण आहे की एसआयटीच्या पथकानं चिखलेच्या या जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं। पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर संशयित आरोपी अमोल काळे व भरत कुरणे यांच्या सहकार्याने जी गाडी वापरण्यात आली होती मारुती ओमनी ही काल कर्नाटक एसआयटीने जप्त करण्यात आलेली आहे। त्यानंतर खानापूर तालुक्यातील चिखले या गावामध्ये भरत कुरणे यांच्या फार्म हाऊसवरती बंदूक व कराडी चालवण्याचं प्रशिक्षण चालवण्यात आलं होतं। त्या ठिकाणी 12हून अधिक जास्त ह्या ठिकाणी प्रशिक्षणाला देण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी समुद्र साहित्य आणण्यासाठी ही मारुती ओमनी वापरण्यात आली होती। हीच कर्नाटक एसआयटीने जप्त करण्यात आलेली आहे। जानेवारी 2015 मध्ये पुन्हा वीरेंद्र तावडेने सर्व आरोपींची भेट घेतली होती। कर्नाटकातील 2 धर्मविरोधकांना संपवायचंय, गावात जाऊन तयारी करा, पिस्तूल तूच तयार कर असे आदेश शरद कळसकरला वीरेंद्र तावडेने दिले होते। त्यानुसार शरदनं बेळगावात भरत कुरणेच्या सोबत राहण्यास सुरुवात केली। ऑगस्टमध्ये प्रशिक्षणासाठी धर्मस्थळ जवळील जंगलात या आरोपींना पुन्हा बोलावण्यात आलं। इथे बंगालमधील प्रताप हजार आणि अमोल काळे यांनी प्रायोगिकपणे बॉम्बस्फोट घडवले। याच परिसरात सर्वांनी एक गावठी बॉम्ब तयार करून त्याचा स्फोट घडवला। यानंतर रॉकेट बॉम्ब फुले। मूळ बिद्री इथे प्रशांत पुजारी नामक गोरक्षकाची हत्या झाली होती। पोलिसांची गस्त वाढली होती, त्यामुळे आरोपींनी प्रशिक्षण अर्धवट सोडून बेळगाव गाठलं।
परशुराम वाघमारेला पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण बेळगावातच देण्यात आलं. शरद कळसकरनं जबानी दिली आहे की 2017च्या जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आपणच गावठी पिस्तूल तयार करून अमोलकडे दिलं होतं. त्यानंतर गौरी लंकेशच्या इव्हेंटसाठी आरोपींच्या अनेक बैठका झाल्या होत्या. धर्माचा विरोध करणाऱ्यांचा इव्हेंट करायचा हा आरोपींचा कोडवर्ड होता. इव्हेंट म्हणजे खात्मा करायचा असा त्याचा अर्थ होता. ठरल्याप्रमाणे 5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेशचा इव्हेंट पूर्ण झाला. गौरी लंकेशच्या हत्याकांडानंतर आठवडाभरानं अमित बद्दी आणि गणेश मिस्किननं एक दुचाकी आणून दिली. ही दुचाकी मग शरदनं कोवाड जिल्हा कोल्हापूर इथे नेऊन अभिजित पाटीलकडे सोपवली होती. गौरी लंकेश हत्याकांडासाठी एक नाही तर 3 दुचाकी वापरण्यात आल्या होत्या. गौरी लंकेश यांना मारण्यासाठी जे पिस्तूल वापरण्यात आलं ते पिस्तूल मुंबई नाशिक महामार्गावरील उल्हास नदीत फेकून दिल्याची माहिती शरद कळसकरनं आता जबानीत दिली आहे. प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की संपत नाही. आरोपींनी यानंतर डिसेंबर 2014 मध्ये अंदुरे समवेत बेळगावात 20 ऑगस्ट 2013 रोजी सचिन अंदुरे सोबत पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर दाभोळकर इव्हेंट मध्ये भाग घेतला होता. हत्याकांडाला इव्हेंट हा कोडवर्ड वीरेंद्र तावडेनंच दिला होता. त्याच्या मते इव्हेंट म्हणजे धर्मविरोधकांचा खात्मा असा अर्थ होता. वीरेंद्र तावडेनं शरद कळसकरचा अमोल काळेशी परिचय करून दिला होता. धर्मविरोधकांची हत्या म्हणजे देवाचं काम असं सांगून आरोपींची माती भडकवण्याचं काम डॉक्टर वीरेंद्र तावडेनंच केलंय. या कबुली जबाबानं धर्मरक्षणाच्या नावाखाली तरुणाईची देशात माती भडकवण्याचं काम किती गोपनीय पद्धतीनं सुरू आहे आणि याचे किती घातक परिणाम भोगावे लागतायत हेच पुन्हा एकदा जग जाहीर झालंय. विश्वनाथ येळ्ळूरकर, TV9 मराठी, बेळगाव.